हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज आहे संडे आणि आज आम्ही चाललो ट्रेकला. पूर्ण फॅमिली आमची चालली ट्रेकला. तर कुठे ट्रेकला जाते ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. जर आपल्याला सोंडाई फोर्टला जायचं असेल तर आपण ट्रेनने जाऊ शकतो. जवळचं स्टेशन म्हणजे कर्जत रेल्वे स्टेशन. हे स्टेशन सोंडाई फोर्टपासून 12 किलोमीटरवर आहे. स्टेशनवर आल्यावर तुम्ही टॅक्सी या ऑटो रिक्षाने जाऊ शकता. इथे मी कारने गेली होती. इथे माझी पूर्ण फॅमिली आलेली आहे आणि आता आम्ही इथून ट्रेकला स्टार्ट करतोय. तर इथे माझी मम्मी काठी घेऊन आली स्पेशली ट्रेकसाठी. ट्रेक स्टार्ट केल्यावर इथे पहिला गेट येतो, तो क्रॉस करून जायचा आहे. इथे बाबांनी क्रॉस केला, मग रुद्राने क्रॉस केला, मग मी क्रॉस केला. पाऊस असल्यामुळे खूप चिखल होता, पाय स्लिप होत होता. इथे चिखल असल्यामुळे पाय जसे चिपकतायत आणि पाय उचलत पण आणि सटकत पण चाललेत. तर चालायला काही इतकं खास जमत नाही इथे. तर नशिबाने तर आता पाऊस नाही आहे. हे बघा, मम्मी स्पेशली ट्रेकसाठी काठी घेऊन आली आहे. आणि ॲक्च्युली जर तुम्ही पण येत असाल ट्रॅकसाठी पावसाळ्यात तर काठीच घेऊन या, बिकॉज ती खूप हेल्पफुल राहील तुम्हाला. बघू शकता म्हणून मी इथे रेनकोट घालत आहे कारण पाऊस पडत आहे आणि डान्स करते ओले ओलेवर. हो कशी चालली बघा. हे बघा रेनकोट चढवत आहे, तो तुम्ही बघू शकता. तर गाईस, इथे पावसाला सुरुवात झाली आहे आणि मी इथे रेनकोट घालून घेतलाय कारण की सेफर साईडला आपल्याला सर्दी खोकला नको आहे. बिकॉज सुट्ट्या चालू झाल्यात, नीट जाऊ दे सुट्ट्या. तर इथे माझे पप्पा पण आलेत आणि मम्मी पण काठी घेऊन येते. मम्मी, काठीसोबत कसं वाटतंय? बरं वाटतं, सपोर्ट मिळतो काठीचा. सगळे छोटा छोटा ब्रेक घेऊन चाललेत. बाकीचे रस्ते अशी पूर्ण दगडी दगडी आहेत. पाऊस नाही, पाण्याचं काय चालायचं होतं. तरी बघा, इथे ही एक आमची व्लॉगर. हो, तर गाईज आत्ताच कळालंय अजून इथून 2 तास लांब आहे ट्रेक करायचं. तर माझ्या मम्मीला काही जमत नाही, तर ते आता इथेच ब्रेक घेईल आणि मम्मीसोबत पप्पाही थांबतील, तेही इथेच ब्रेक घेतील. तर हा पार्ट ट्रेकचा खूप हार्ड आहे. तिथे सगळेजणच थांबलेत की कसं जायचं काय जायचं करून. तर बघा कसे कसे कोण जाते. हे बघा, इथे माझी आत्या चढलेली आहे. बाकीचे लोक पण जातात बिकॉज हा पार्ट आहे तो खूप हार्ड आहे. काय करू नको सत्ती. नाही येणार. तर गाईज, मी इथे आली वर. आल्यानंतर हा व्ह्यू आहे आणि हा बघा भरपूर हा माझा भाऊ आला इथे आणि ही पण इथे आली आहे. छाड ओके. तरी पण इथे पण यायला मजा आली. अजून हा पुढे रस्ता आहे, तो पण कव्हर करायचा आहे. काय आम्ही इथे आलो, आमचा हा सेकंड ब्रेक आहे. खूप डिफिकल्ट होतं, इतकं पण डिफिकल्ट नव्हतं, फक्त ते पावसामुळे स्लिपरी झालं होतं, चिखल होता म्हणून ते डिफिकल्ट वाटत होतं. बाकी छान होतं तो. हा लास्ट टॉप व्ह्यू आहे आणि इथून आता फक्त 10 मिनिटं आहेत. तर गाईस बघा, वरपर्यंत माणसं, तर आपल्याला तिथेपर्यंत जायचं आहे आणि कॅमेरा थोडा पावसामुळे ब्लर झालाय, तो प्लीज इग्नोर करा. आणि तो पॉइंट बघा, आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. तर तिथून कशी लोक येतात आणि ती आल्यानंतर मग आम्हाला जायचं.
माहिती दिसले मला. बघा फुल ट्रॅफिक जाम झालेलं आहे. ही वरची माणसांना खाली यायचं आहे आणि आम्हाला वर जायचं आहे. फुल ट्रॅफिक आहे फुल. भाई असा वीकेंड आहे, संडेला आम्ही आलो ट्रॅकला म्हणून हे सगळं दिसायला भेटतं. गाईस आता फक्त इथून 5 मिनिटं राहिलेले आहेत आणि हा बघा माझ्या पाठचा व्ह्यू तर खूप छान आहे आणि इथून खूप धुकं आहे की काहीच दिसत नव्हतं, पण आता हे थोडंफार क्लिअर झालेलं आहे. तिथे थोडे डिस्टन्सवर स्टॉल्स आहेत छोटे छोटे. तर खाण्यापिण्याची पाण्याची काही काळजी नाही आहे. सीडी चढलेली आहे आणि हे इथे स्टेप्स आहेत, हे चढून आपण एंड पॉईंटला पोहोचून जाऊ. गाईस इथून स्टेप्स सुरू होते हे बघा. तर चला स्टेप्स चढूया. इथे मी स्टेप्स चढून इतकी थकली होती की सगळ्यात लास्ट मीच आली आणि भरपूर दमली होती. भरपूर म्हणजे खूप जास्त. एका टाइमला मी थांबून पण गेली. यू कॅन डू दिस. म्हणून मी तशीच थांब. लास्ट स्टेपला आलेलो आहोत आणि इथे चपला काढून पुढे जायचं आहे. हे आता आपण एंड पॉईंटला आलो आहे. इथं चढता खूपच धाप लागली. हा आहे एंड पॉईंट फ्लॅग. गाईस आम्ही लास्ट पॉईंटला आलेलो आहोत. इथला व्ह्यू खरंच खूप छान आहे. वर चढता खूप दम लागला, खूप म्हणजे खूप. तर थोडा मला कफ आहे तर मला भरपूर दम लागला. बाकी ट्रेक छान झाला आमचं वरपर्यंत. तरी रुद्र तुला कसं वाटलं ट्रेक? चांगला वाटला, तुम्ही पण येऊ शकता. तर गाईस हा इझी आहे ट्रेक, पण पावसामुळे थोडंसं डिफिकल्ट झालं होतं. बाकी छान. आणि इथे आमचा स्नॅक टाईम चालू आहे. इथे एक नाही तर अनेक मंकी भरपूर आहेत. तर इथे कुत्र्याची आणि माकडाची फाईट चालू आहे. तर आमची खूप फाटली आहे, म्हणजे आम्ही इतके घाबरलोय. पण इथं इतकं फॉग आहे की ते पाठचं पण थोडं दिसत नाहीये. इथे पाठी माकड आहेत. आता आपल्याला खाली जायचं आहे. खाली जायला एक दीड तास तरी लागेलच. आम्हाला वर यायलाच 2 तास लागलेत. तर चला जाऊया. गाईज इथून व्ह्यू बघा, खरंच खूप छान आहे. इथे फॉग पण आहे आणि इथे आम्ही आता शिडे उतरत चाललो. रुद्राची तर थोडी फाटलेली पण आहे. नाही फाटली? ठीक आहे. तिथे असं मस्त थंड वारा येते, खूप छान वाटते, खूप छान. व्ह्यू इतका छान होता की असं वाटत होतं फक्त बघत राहू. जितकं होत होतं तेवढं कॅमेरामध्ये आम्ही कॅप्चर केलं व्ह्यूला. बाकी मस्त व्ह्यू आहे. इथे ही पाण्याची टाकी आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून ही टाकी इथेच आहे. स्लो खालती बसून पॅड घालू दे, काय फाटू दे. आता थोडं इथे ऊन आलंय आणि मस्त हवा चालू आहे. हे इथे गावठीगिरी चालू आहे. बरं वाटतंय रे. दाखव जरा पाणी, नको येस, तू नकोस ना. हीच गावठीगिरी. दाखव जरा पाणी. म्हणजे सिम्पली पाणी पण काढू शकतो, पण आपल्याला तेच करायचं. फालतूगिरी केली ना, वाजवी ना. रुद्र गप पायावर घे. नको मला नको, ते स्लिप होईल. नको. हे क्रॉक्स आहेत तिथे. दे इथे जरा. तोंड धुऊ दे ना. स्नॅक्स टाइम चालू आहे. स्नॅक्स टाइम चालू आहे आणि इथे मॅगी आम्ही घेतली. तर गाईस इथे आम्ही आमचं स्नॅक्स झाले खाऊन. आम्ही आता मॅगी खाल्ली आणि स्प्राउट्स पण घरातून घेऊन आलो होतो, ते खाल्लं. तर आता परत आम्हाला रिटर्न खाली जायचं आहे. तर आहे आता खाली जायचा रस्ता. येताना तरी काहीच वाटलं नाही आम्हाला, पण जाताना खूप हार्ड वाटते. बघा इथे स्लिपरी असं हे घसरट आहे, पण स्लिप होतोय. पण खरं जाताना भरपूर हार्ड आहे. ट्रेक कंप्लीट झालाय आणि घंटी वाजून ह्यांनी सांगितलेलं आहे. येस गाईज, आमचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे.
तर हा ट्रॅक ट्रेकची समाप्ती झाली. होता डिफिकल्ट, पण इतकाही नव्हता. म्हणजे डिफिकल्ट होता तर कशामुळे होता डिफिकल्ट की पावसाच्या पाण्यामुळे इथे चिखल झालं आहे, त्यामुळे डिफिकल्ट होतं. बाकी ओव्हरऑल ट्रॅक एक नंबर होता. मजा खूप आली आणि इथे आमचा ट्रॅक संपलेला आहे. तर येस गाईज, वी आर डन विथ आवर ट्रॅक. तिथे आता मी मेन रोडला आली आहे. तर समोरच एक फार्म हाऊस आहे, तिथेच आम्ही आता जेवणाला जातो आहे. माझे मॉम डॅड अर्ध्याच रस्त्यापर्यंत आले, बाकी ते आलेच नाहीत. तर ते गेले तिथे फार्म हाऊसवर, आमची ऑर्डर वगैरे दिली आहे. तर आता तिथे जाऊन जेवायचं आहे. तर तुम्हालाही दाखवते तिथलं जेवण कसं आहे, म्हणजे तुम्ही येऊन खाऊ शकता तिथे. हे आहे फार्म हाऊस. एरिया तर खरंच खूप छान आहे. तर इथे आपण जाऊ जेवायला. इथे माझे मॉम डॅड ऑलरेडीच आलेले आहेत. इथे माझे पप्पा बसले, त्यांनी ऑर्डर दिलेलं आहे. माझ्या मम्मीने जेवण पण घेतले. मम्मा जेवण कसं होतं? छान होतं. बाबा जेवले? पडताना चिकन खूप थाली वेळ पण घेतली आहे होतो. ह्याच्यासाठी. खा बळा खा. जेवण आलेलं आहे. फायनली आपली प्लेट आली आहे चिकन थाली. दादा तुला ट्रेक कसा वाटला? ऑर्गनाईज केलेला ती त्यामुळे तर खूप चांगला वाटला. चाची तिथे ट्रेक केलाच नाही, स्टील तुला विचारते ट्रेक कसा वाटला? 500 मीटर चालली फक्त, ते पण काठी घेऊन. 500 पावलं. छान वाटलं. चाचा, तुम्हाला चाचीमुळे अर्ध्यापेक्षा जास्त वेळ खालती बसावं लागलं, याबद्दल तुम्हाला काय वाटलं? थंड हवा होती. सायरा, ट्रेक कसा होता बाबू? हा? गाण म्हणाली बाई, सरळ गाय. अत्ती, तू तर भाई एक नंबर ट्रेक केलास. हॅट्स ऑफ टू यू. कसा वाटला तुला ट्रेक? छान, मस्त मजा आली. परत नेक्स्ट टाइम तू येशील ट्रेकला? दीदी, ट्रेक कसा वाटला तुला? खूप एन्जॉय केला मजा आली. आणि एक्सपिरियन्स माझा सुपर होता. नेक्स्ट टाइमला आपण परत रेडी आहोत. तुला कसा वाटला? फर्स्ट टाइम ट्रेक केलास थोडा थकान लागलीवर केलं कम्प्लीट. आणि खायचं मध्ये चरायचं? मस्त मस्त होती मॅगी. एक्सपिरियन्स ऑल ओव्हर गुड होता. नेक्स्ट टाइम परत ट्रेकला जाऊ शकते. ओके होता, मीडियम होता. जरा हार्ड पण गेला, जरा इझी पण गेला. नाईस, यू शुड विजिट इट. इथे आम्ही जेवण. तर हा ट्रेक पूर्ण कंप्लीट करायला आम्हाला 4 तास लागले. आम्ही 11:30ला सुरू केलं होतं आणि 3:30ला आम्ही खाली आलो. आम्हाला लेट झाला बिकॉज ऑफ पावसामुळे रस्ते एकदम स्लिपरी होते आणि घसरट पण खूप होती, त्यामुळे लेट झाला. बाकी मान्सूनमध्ये ट्रेक करायला खरंच खूप छान आहे. तुम्ही पण जाऊ शकता ट्रेकिंगसाठी. तर हा होता माझा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. बाय.